मोशी येथील कचऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा शोध सुरू. मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पाहणी, कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारीच इमारत बांधली कशी, आयुक्तांना सवाल. मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा, केवळ तळमजल्यावरच पूर्णत्वाचा दाखला, वरचे 2 मजले उभे राहिले कसे, सवाल उपस्थित. अजूनही 8 कामगार अडकलेत, एकाचा मृत्यू. आम्ही सरसकट कर्जमाफी दिली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्री पदासाठी बावनकुळे योग्य नेते, संजय राऊत यांची भविष्यवाणी. शिंदे परत मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावा. देशात देवेंद्र भाऊ, राज्यात शिंदे, शिवसेना आमदार बच्चू कडू यांचा नारा. फडणवीसच 2034 पर्यंत मुख्यमंत्री असतील, राऊतांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. प्रवासी आणि अमराठी टीसीमध्ये वाद, प्रवाशाला आरपीएफ कार्यालयात कोंडून ठेवल्याचा सुद्धा आरोप. मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकातली घटना. डोंबिवली रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण, पीडित महिला डॉक्टरला मानसिक धक्का, पीडित डॉक्टरच्या वडिलांची माहिती. घटनेच्या 4 दिवसांनंतर भाजपा नगरसेवकांची शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट, शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेनं केलेल्या मारहाणीचा निषेध. शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एकाला अटक, संशयित आरोपी प्रशांत वाडिलेला धुळ्यातून अटक. आरोपीच्या 65 पैकी 62 शाळा फक्त कागदावरच. पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू, दहिसरच्या केतकीपाडा परिसरातली घटना. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम, जिल्हा बँकेचं अध्यक्ष उपाध्यक्षपद महायुतीकडे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आरोपी कपिल दहिया, संजय शर्माला पोलीस कोठडी. भिवंडी न्यायालयानं 22 जुलैपर्यंत सुनावली कोठडी. बीडमधील पोलीस अधिकारी स्वप्नील उनवणेंची बदली, विलास घुले हत्या प्रकरणात उनवणेंची भूमिका वादग्रस्त, घुले समर्थकांनी केली होती बदलीची मागणी. महसूल विभागात गैरव्यवहार झाल्याचे उघड, संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. कराडमध्ये विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला, 30 ते 40 विद्यार्थी जखमी. आगाशीव डोंगरावर बिया रुजवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. ऑपरेशन टायगरचा फोटो अखेर समोर, 17 जूनला 5 खासदारांची ओम बिर्लांसमोर स्वाक्षरी. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री प्रताप सरनाईकांची सुद्धा उपस्थिती. व्हिएतनाममध्ये पर्यटकांची बोट उलटली, बोट दुर्घटनेमध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू. बोटीमध्ये 32 भारतीय प्रवासी असल्याची माहिती. पवार कुटुंबियांच्या घरी पुन्हा सनई चौघडे वाजणार, पार्थ पवार आणि कायनात धर यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा.